हॅलो नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा सगळे लोक बरे आहेत ना. बघा आज मी पालखीला आलेले आहे. आज मुक्काम आहे. कोणचं गाव आहे मला माहीत नाही मुक्कामाचं. कोणचं गाव आहे मुक्कामाचं? बारोळ्याचं कोणचं गाव आहे ती मुक्काम तिथं आहे. पण मी इथे देवी आहे. ही देवी कोणती आहे दादा? या माय तू काय देवी आहे का? इथं लय माकरं आहेत. लय म्हणजे लय माकरं आहेत. ते तुम्हाला दाखवते. या यायचं दर्शन घेऊया तुम्हाला दाखवते. ठीक आहे चला. हे बघा हे भाविक भक्त आहे आपली रामकृष्ण हरी माऊली. कोण भाकरी बिकरी वाटते बेसन वाटते बघा. बस 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 आम्ही खात नाही आता. बस झालं पोट भरलंय आमचं खाऊन खाऊन. हे बघा हे बघा हे बघा 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 रामकृष्ण हरी माऊली. चला तुम्हाला दाखवते. बघा इथं बारो आहे. बारो तो तो माझा अयो फेप्सी खाते बघा. ती माकड फेप्सी खाते या बघा. माकड फेप्सी खाते किती शान आहे माकड माहिती. माकड बघा बघा कसं फेप्सी खाते. अरे बघा खाते फेप्सी खाते. शर्ट शर्ट खाते रे बाबा. कसं बसले माकडाचं माळून माता मंदिर नाही खात बघा. बोला या 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 कुठलं मंदिर आहे? मंदिर कुठलं सांगा सांगा. हे मंदिर आपलं लिंगाव माळुंगी बघा. आणि आपलं मालिक आला तू भेटलं का? रामकृष्ण हरी माऊली हे भेटलं होते बघा. शिजे हरी माऊली. बरं मुक्काम कुठे आहे पालखीचा? कारखान्यापाशी आहे बघा. ठीक आहे चला भेटूया. ओके ओके ओके. बघा माकडा किती खायला आहे बघा. आता आहे रे बिचारायला खायला. बघा माकडं किती आहेत बघा. बघा तिथे बघा 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 का बारो खाली हो का. बघा एकामेकाच्या वाक करतात बघा. बघा खावा रामकृष्ण हरी माऊली विठ्ठला पांडुरंगा माऊलीच्या नावाने आले. पण सगळं देवाचं दर्शन झालं. लय भारी वाटलं. हां पण या गावाचं माहिती तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला इथं मंदिरात? भारी वाटलं. आता कधी पंढरपूरला जायचे ना? हां रामकृष्ण हरी माऊली. पण या गावाचं तुम्ही? इंजवडी पुणे मारुंजी तालुका मुळशी जिल्हा पुणे. अच्छा अच्छा. आम्ही तुमचं इंस्टाग्रामचं फॅन आहे. वारीची आवड आम्हाला ही 17-18 वर्षापासून वारीची आवड आहे. रुपेश महाराज कवडे, श्रीकांत महाराज पवार, शशिकांत महाराज तोंडे आणि संतोष कुसुडे, कार्तिक शेठ तोंडे. पायी वारी आम्ही करत असतो. 18-20 वर्ष झाले पायी वारी करतो आम्ही. आम्हाला खूप भगवंताने चांगल्या प्रकारचा मार्ग दावलाय. चांगलं झालं आमचं. चला जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं एकदम बोलून बोलून. आणि हो का बोलायला आपलं आहे ना हे नाही लागत. काय म्हणतात पैसे लागत नाही काहीच नाही. जेवढं आपल्याला प्रेम देता येईल तेवढं प्रेम द्यायचं आणि तेवढं प्रेम घेता येईल तेवढं घ्यायचं. रामकृष्ण हरी. मला बॅ वाटते माकड माझा फोन जायचा. फोन घेऊन जा. माझा फोन घेऊन गेला मी काय करू. रामकृष्ण हरी माऊली. हे पहा हे मी एम.आय. तुकाईच्या मंदिरामध्ये आलेले आहे. इथं कोणचं एक गाव आहे मला माहीत नाही. पण इथं पालखीचा मुक्काम आहे. आणि खरंच म्हणजे एवढं भारी वाटलं. एवढा आनंद घेतात ही लोक. इथं गाणं आहे म्हणून मी गाणं काढते कारण की कॉपीराईट लागते म्हणून. मग तुम्हाला आवाज मी देते. एवढ्या लोकांनी आनंद घेतला. भाविक भक्त आहेत आपले हे सगळे. खरंच मन प्रसन्न वाटते एकदम. आणि असं आपलं सगळं कामधाम सोडून आपण देवापाशी गेलो ना आपलं टेन्शन सगळं दूर होतं. मी तुम्हाला सांगू का माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर पालखी संग मी निघाली जेव्हा ना तेव्हा मला एकदम भारी वाटलं. आणि मी सगळं टेन्शन सोडून दिलं की काय होईल ते होईल. मी लक्ष देणार नाही. मी माऊलीच्या पालखीत चालली तर सगळा आनंद घेते. हे बघा हे भाविक भक्त आहेत.
हे कोणतं मंदिर आहे मला माहीत नाही, पण यमाय तुकाय म्हणून असं एक मंदिर आहे, खूप चांगलं आहे. ह्या मंदिराजवळ आहे ना भरपूर माकडं आहेत, भरपूर म्हणजे भरपूर माकडं आहेत. तर आपण हे बघा देवाच्या इथून पाया पडू, कारण देवाला माहिती आहे आता आतमध्ये ती बाबू म्हणजे असं हे करून बसलं आहे बघा, कारण माकडं बिकडं येतात ना म्हणून त्यांच्याजवळ ती लाकूड आहे. पण मी त्यांच्यासंग बोलणार होती पण नाही बोलली. तर हे सगळीजण गाणं म्हणतात देवाचं आणि खूप छान म्हणतात, एकदम एवढं भारी वाटलं ना. मला पण असं वाटलं की त्यांच्यापाशी जाऊन बसावं, पण कसं शूट करायला कोण नव्हतं माझ्या संग, कारण शूट मलाच करायचं होतं. इथे खूप सारे माकडं होतं, भीती वाटत होती कधी माझा फोन बिन पळून घेऊन गेला बिला माकडं तर मी काय करू, बरोबर आहे का नाही. म्हणून मी काय केलं, आपलं भेत आपलं माकडा संगते जवळ जाऊन माकडाला मी माकडासंग फोन बोलायचा प्रयत्न केला. मला असं वाटलं कारण ह्या माकडाने कसं माझा फोन बी उचलून ह्याला पळून गेलं तर मी काय करू, मी शूट कसा करू, बरोबर आहे का नाही. मग मी काय केलं, मी सगळी लोकं इथं माकडांना बघा हे देत होती, काय म्हणतात त्याला, फॅप्सी, लस्सी, बिस्किटं, केळं वगैरे वगैरे असं जो काय देत होते. पण त्या माकडांना फॅप्सी लई आवडत होती, फॅप्सी. मला पण वाटलं की मी पण द्यावं माकडाला फॅप्सी. मग मी पण गेली मार्केटमध्ये, म्हणजे एका दुकानमध्ये गेली, त्यांना विचारलं इथं तुमच्या इथं काय भेटते. तर ते म्हणले की सगळं काय भेटतं आहे तुम्हाला, काय पाहिजे. तर म्हटलं मला आहे ना माकडांसाठी मला हे पाहिजे, फॅप्सी पाहिजे. तर फॅप्सी आहे का, तर म्हटलं आहेत. मग मी घेतलं 20 रुपयाची फॅप्सी घेतली. एक तर माझ्या कॅश नव्हतं, पण कसं त्यांच्याकडून ते घेतलं. मग त्यांना म्हटलं मी तुम्हाला फोनपे करते, मला कॅश द्या जरा 500 रुपये. मग त्यांनी ते पण दिलं. काही समोरचं दुकान आहे, त्या समोरच्या दुकानवाल्याने दिलं मला. खूप चांगली लोक आहेत गावाला पण लोकांना एवढं भारी वाटलं की मी शूट करत होती. आणि प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की मी न्यूजवाली आहे का म्हणून. तर मी काय न्यूजवाली नव्हती, काय नव्हती. मी त्यांना खरं सांगितलं आपण आहे यूट्यूबर आहे, बरोबर आहे का नाही. आता मी काही माकडांना घेऊन चालले फॅप्सी, आणि आपण काही न्यूजवाला नाही, काहीच नाही. आपलं सीधा साधा एक चॅनल आहे स्मिता सातपुते, आणि आपण कोणाच्या मनाच्या भावनासंग खेळलो नाही, काहीच नाही. आता या माकडाला आपण फॅप्सी देऊ. ही माकड बघा भेटतं मला भेटतं आहे का मी त्याला भेटते हेच कळत नाही. त्याला मी फॅप्सी टाकली, कसं उचलते बघा कसं खातं आहे बघा, कसं कळतं या बघा. एक नाही 2 दिली त्याला, कोण म्हणतो त्याला हातात दे. पण मला कसं वाटलं की नको बाई, फोन बिन घेतला आणि पळून गेला तर मी त्याला शोधोय कुठं जाऊ, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं मी काय केलं, नको म्हटलं लांबनंच गोरी बरी आहे. मग मी प्रत्येक माकडाला दिलं बघा. 4-5 माकडं होती, कोणाला 1 दिलं, कोणाला 2 दिलं. आणि शूट करावं म्हटलं, पण शूट करायला माझ्या संग कोण नव्हतं. नाही तर मी मस्तपैकी माकडाच्या हातात दिलं असतं. पण मला भ्या वाटत होतं, कसं आहे मुका जत्रा बाई शेवटी, त्याला एवढं काय कळतं आहे. हो का, मी ह्याला पण दिलं, त्याला किती आनंद घेते बाय. किंवा का दुसरं लगेच आलं, मी तिथं खाली टाकलं पण त्याला कळलंच नाही. कोण केळं देतं आहे, तो कोण फॅप्सी देतं आहे, कोण दुधाची पॅकेट देतात. आणि खरंच बघ कसं खातं आहे बघ, की कसं पिते बघ, किंवा का बघा दुसरं पण आलं. आणि माकडं खूप लय भारी दिसत होते बाई. मला असं वाटतं त्यांच्यापासून जाऊन पुटू काढावं, पण मला भ्या वाटत होतं. माकडाने जर माझा फोन बिन ह्याला बिला तर तिथं कोण आहे मला फोन आणून द्यायला, बरोबर आहे का. एक तर आपण कसं आहे देवाच्या दारी आलो आहे, आणि हो का मी दिलं बघा. आता त्याच्या हातात दिलं या, तुम्ही माणसानं की तो फेकलं आहे, पण त्याच्या हातात दिलं कारण हिला जाळी लागली होती म्हणून तो मला काय नाही करू शकत होता. पण वरती पण एक माकड होतं, हो का इथं ह्याला पण दिलं मी. हो का लोक केळं देतात, आणि कितीतरी बिस्किट होतं का तिथं आजूबाजूला बिस्किट आहे, ते सगळ्या आया बाया त्याला देत होते खायला मुका जत्रा. पण त्यांना पण फॅप्सी आणि दूध लस्सी हे त्यांना खूप आवडत होतं. आता हे 2-3 राहिल्यात, ती देवा म्हणते. आणि अजून मी आणाय गेली बरं का, असं नाही की मी ह्यांनाच दिलं, अजून नका 2-3 टाकते. काय लोकांना आवडलं, काय लोकांना नाही आवडलं, तर ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता ह्याला बारक्याला देऊ आपण. मग कसं स्टाईलमध्ये बसून फॅप्सी पेते. आता ह्याच्या मी हातात देते, मला भ्या वाटते या, पण तरी पण मी देते धडा करून. आता बघा कसं घेते बघा माझ्याकडून, तर बघा हे खरंच किती छान वाटते ना. लाईफ जगायची असेल ना तर सगळं टेन्शन दूर करा आणि पंढरीची वारी करा. आणि जर तुम्ही मोठं आजचाल, शपथ मी खोटं नाही बोलत, तुम्हाला काही करायची गरज नाही. पाय चाला, माऊलीचं नाव घ्या, रस्ता पण लागतो आणि आपली बॉडी पण फिट राहते एकदम. मला किती प्रॉब्लेम होता, माझा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला. आणि खरोखर सांगते माझ्यामध्ये एवढा बदल झाला आहे ना, मी खोटं कधीच नाही बोलणार. मला गॅसचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर मला कुठं जास्त चरबी होती, ते सुद्धा चरबी माझी निघून गेली. आणि एकदम मी खोटं नाही बोलत, आता माझं वजन होतं किती माहीत आहे, कमसे कम 59 वजन होतं माझं. आता मी वजन करायचं आहे मला, तरी मला असं वाटतं आहे मी 10 किलोचं वजन माझं संपलं, म्हणजे कमी झालं असेल. पण मी काय वजन नाही केलं, कारण मला वजन काटा भेटला नाही. तर मी आपण कसं खोटं बोलणार नाही. आणि आता वजन काटा झाल्यानंतर मी वजन करेन माझं स्वतःचं. मला असं वाटते माझं वजन कमसे कम 55-50 तर असेल, कारण की 10 किलोचं माझं वजन घटायला पाहिजे, तर निदान माझं 50 किलोचं वजन पाहिजे. आणि खरंच जास्त वजन पण चांगली गोष्ट नाही.
आनंद घेते किती बघा की गाव लय भारी हो का. इथं आता बायका डान्स करतात बघा बघा किती आनंद. एवढं भारी डान्स लागला होता इथं. मला पण वाटलं की मी पण नाचावं. आता बघा खूप लोक जमा होतात बघा. आणि मी खोटं नाही बोलणार, मला असं वाटत होतं नाचावं, पण व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं रे. आणि मी कोणाच्या हातात व्हिडिओ देऊ नाही शकत, फोन देऊ नाही शकत. कोणी माझा फोन शूट करताना पळवून न्यायला बिला तर मी काय करू. बरोबर आहे का नाही. आता इथे एक आहे ना, खूप बायका नाचत होत्या, तर देवाचं गाणं लागलं होतं, तर मी ते गाणं काढून टाकलं कारण कॉपीराईट लागेल ना. त्याच्यामुळे मी आनंद घेते. आणि खरोखर सांगते, खूप म्हणजे सरकारने पण खूप मदत केली. जिथं तिथं डान्स आहे, गाणी आहेत, हे आहे ते आहे, आणि चांगली सुविधा होते वारीला जाताना. मला तर लय आनंद घेऊ वाटला. सगळ्यांनी आनंद घेतला. आता हे वारकरी बघा, ते त्यांच्याजवळ थैली आहे. हे पण गाणं खूप छान म्हणतात काय पण म्हणा. बघा बाया किती आनंद घेतात. वारीमध्ये गाणं लागलं होतं. आणि हे वारकरी आहेत. माझे कुठून आल्यात काय माहीत नाही आपल्याला, पण किती आनंद घेतात बघितलं का. ते सगळं दुःख विसरून माऊलीच्या माऊलीच्या वारीमध्ये चाललेले आहेत. किती आनंद घेतात बघा. आता हे वारकरी खरंच खूप छान आहे. मी ह्यांना पैसे पण दिलं, पण ते देताना मी व्हिडिओ नाही काढला. कारण की कसं आहे, आपण कोणाला देतो ना, ती झाकली मूठ लाखाची असते. आपण जर दाखवतो ना जगभर की मी हे दिलं म्हणून, तर ते माऊली आपल्याला प्रसन्न नाही होणार. कारण आपण जेव्हा झाकून देतो ना, वरचे परमेश्वर आपल्याला बघतात. आपल्याला कोणाला गरज नाही कोणाला सफाई द्यायची. मी खोटं नाही बोलणार. आणि खरोखर सांगते, माझ्याकडे पैसे नव्हते कॅश, माझ्याकडे थोडेसे पैसे होते, पण मी तिथे एका दादा कोणतं त्यांना फोनपे केला आणि त्यांना म्हटलं मला कॅश द्या जरा, तर त्यांनी मला कॅश दिले. आणि खरोखर मी कोणाला 50 दिले, कोणाला 100 दिले, कोणाला 20 रुपये दिले, असं दिलं मी. असं मी म्हणत नाही की नाही दिले, कारण आपण कसं खोटं बोलणार नाही. आणि माऊलीच्या दारी आहे. आपल्याला तसा व्हिडिओ पण मी काढला नाही की कुणा पैसे देताना. भावांनो बहिणींनो, माझं मन अलगच आहे, पण मला समजून घेणारे लोक खूप कमी आहेत आणि समजून सांगणारे पण लोक खूप आहेत माझ्या संगती. आणि खरोखर सांगते, माऊलीचा जेव्हा रस्ता धरला ना, तर मला असं वाटलं की रामकृष्ण हरी माऊली, मी एवढं टेन्शनमध्ये होती. जेव्हा 2 वर्ष मी आतमध्ये होती आणि जेव्हा मी बाहेर आलते तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये होते. पण खरंच तुमच्या कमेंटनी आणि तुमच्या बोलण्यानी, तुमच्या सगळ्यांनी माझा व्हिडिओ जेव्हा बघितला आणि कमेंट केला, तुमच्या ह्याच्यावरनी मला कळलं की मला लोक खूप प्रेम करतात. आणि आज पण हा व्हिडिओ मी बनवते. आता किती बायका आनंद घेतात ते तुम्ही बघू शकता. ह्या बायकांना बघा, मी शेवटपर्यंत सोडलं नाही. ही माझा परिवार बघा, वारकरी म्हणून. पण खूप लोकांनी आनंद घेतला. कोणी दुजापणा नाही केला माझ्या संग, आणि आपण पण त्यांच्या संग खुनसापणसा केला नाही, काहीच नाही. त्यांनी पण मला खूप जीव लावला, मी पण त्यांना जीव लावला. माझी किती हसते मला बघून. आणि हे पण ताई लय चांगली. हे नाणं आपलं लय भारी. आणि ती मावशी आपली सोको मावशी बघा हाय. काय लोकांची मला नावं माहीत नाही, पण सगळ्यांनी आनंद घेतला. माकडं लय होती. मी म्हटलं चला माकडांना बघायला जावं अजून एकदा. परत मी गेली. आता इथं डान्स हो का, लय लोक जमली. कसं आहे, मागाशी जमली नव्हती, पण आता लय लोक जमली. आणि आनंद किती घेतात तुम्ही ह्या व्हिडिओच्या मापात बघू शकता. एवढ्या बायकांनी आनंद घेतला. बापरे, खरंच धन्य झाली मी. आणि मला असं वाटत होतं मला पण नाचाव, माझं पण लय अंग हालत होतं, पण काय करणार, शूटिंग करायला कोण नव्हतं. म्हणलं जाऊन दे, काय हरकत नाही, ह्या माऊलींचा व्हिडिओ काढूया. आणि प्रत्येकाला वाटायचं की माझा व्हिडिओ काढावा. खूप लोक मला बोलायची की स्मिता, म्हणजे त्यांना तर माझं नाव माहीत नव्हतं, पण ज्याला कुणाला माझं नाव माहीत होतं ना, ती स्मिता करायची. आता ह्या माऊलींना माझं नाव माहीत नाही, काहीच नाही. मी ह्यांचा शूट करते. आता बघा एक वारकरी आहे दादा. आता मी आवाज देते, मला एवढं काही माहीत नाही. हो का, ह्यांनी तो खूप आनंद घेतला. हो का, हे दादांना एवढं वजन घेऊन चालत होते आणि नाचत होते. एवढा आनंद घेतला. आई भवानीचं, तुळजापूर भवानीचं गाणं लागलं होतं. एवढं वाजत होतं, एवढं गाजत होतं की सांगायला नको. एवढा मी तर आनंद घेतला, एवढा आनंद घेतला. ह्या बायकांनी पण आनंद घेतला. आणि मी तर लय आनंद घेतला बाबा. काय का म्हणा ना, लोक मला काय म्हणतात काय नाही त्याची मी पर्वा करत नाही. लोकांचं कामच आहे निगेटिव्ह बोलायचं, आणि आपलं काम आहे पॉझिटिव्ह ऐकायचं आणि चांगली गोष्ट दाखवायची. आता किती लोकांना आनंद झाला, मी शूट केला. आता ह्यातली कोणची बाय कोणाची आहे ती ओळखू शकतात आणि त्यांना हा व्हिडिओ पाठवू शकतात. आता या बायका कुठल्या आहेत, कोणाच्या तर गावातले असू शकते ना, बरोबर आहे का नाही. आता ह्या कोणत्या गावातल्या आहेत मला माहीत नाही, पण आपण आनंद घेऊया ह्यांच्या संगती. बघा किती नाचत्यात, किती गात्यात, किती मजा घेतात. हे बघा, हे वारकरी बघा, काय बात आहे. बघा किती भारी वाटते त्यांना. बघा रामकृष्ण हरी माऊली, खरंच लय भारी वाटलं. सगळ्या वारकरी मला आनंद घेतला, सांगायला नको. तुम्हाला काय वाटते, तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतंय का नाही वारीला आपण पण जायला पाहिजे. आणि खरोखर सांगते, पुढच्या वर्षी आपण 1 महिना आधीच तयारी करणार. आणि ज्याला कोणाला माझ्या संग यायचं असेल त्यांनी नक्कीच मला फॉलो करा, लाईक करा
कमेंट करा. आणि मी माझं एक व्हिडिओ आहे, म्हणजे एक माझं चॅनल आहे, चॅनलमध्ये व्हिडिओ टाक, माझा फोन नंबर टाकीन, व्हॉट्सअप मेसेज करा आणि सगळ्यांनी ग्रुप बनवूया आणि वारीला जाऊया, खूप आनंद घेऊया. ह्या बायका किती आनंद घेतात तुम्ही हे बघू शकता. बघा हे पण दादा बघा कोण्या गावाचं आहेत मला माहीत नाही. हे माऊली बघा, हे माऊलीचं मी त्यांना नाचायचं होतं तर माऊलीला म्हटलं तुमची बॅग माझ्याजवळ द्या आणि एन्जॉय करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं कुठं काय जाणार नाही, काहीच नाही. त्या माऊलीला पण मी पैसे दिलं, आता माऊली नाचायला लागलं. तर हे माऊली कुण्या गावाचं आहे, कुणाला ओळखू येत असेल तर त्यांच्या पण 10 व्हिडिओ पोचवा, त्यांना पण बघायला खूप छान वाटेल. हे बघा माऊली किती आनंद घेतात, बघितलं का. रामकृष्ण हरी माऊली, खरोखर सांगते लय भारी वाटलं. लोकांच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधायचा. त्यांची पिशवी घेतली, मला पण लय आनंद झाला आणि तुम्हाला बघताना पण लय आनंद होत असेल. त्यांना जरा पण नाही वाटलं की मी पिशवी घेऊन पळून जाईन किंवा काय करेन. बघा त्यांनी विश्वासाने माझ्याजवळ पिशवी दिली. त्यांचा विश्वासघात कधीच मी करणार नाही, कारण की आजोबा आहेत ते माझ्या बापासारखं आहेत. बघा किती आनंद घेतात. खरंच मला एवढं भारी वाटत होतं, मला पण वाटलं नाचावं थोडंसं, पण काय करणार, व्हिडिओ पकडायला कोण नव्हतं शूटिंग करायला. लय भारी माऊली, खरंच लय भारी वाटलं. त्यांना त्यांची बॅग दिली, पण त्यांना कुठं ना कुठं असं वाटत होतं की बाई माझं पिशवी घेऊन पळून तर नाही जाणार, कारण असं झालेलं होतं. एका दादाची पिशवी कोणीतरी घेऊन पळून गेलं होतं. मी कशाला जाऊ कोणाची पिशवी घेऊन पळून, बरोबर आहे का नाही, मला काय गरज आहे. हे बघा माऊली कशी आपली फुगडी खायच्यात. बघा रामकृष्ण हरी माऊली, खरंच धन्य झाली मी स्मिताबाई. स्मिताने खूप आनंद घेतला आणि प्रत्येकाला माझ्या व्हिडिओच्या माफत सगळ्यांनी आनंद घेतला आणि प्रत्येक एकामेकाच्या पाया पडतं. माऊलीच्या दारी जातं तेव्हा माऊलीचं नाव घेतं, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. बघा हे आजोबा किती मस्त फुगडी खेळतात, बघा त्यांना किती आनंद झाला. आता कोण्या गावाचं आहेत मला माहीत नाही, पण जर तुम्ही ओळखत असाल तर नक्कीच ह्या माऊलीच्या ह्या आया बायांना ओळखत असाल तर त्यांच्या पण 10 व्हिडिओ पोचवा, मग त्यांना पण आनंद वाटेल, त्यांना बघायला पण की कोणी का असाना आपला हे व्हिडिओ शूट केलेला आहे. चला माऊली, आता व्हिडिओ मी बास करते आणि पुन्हा नव्याने चालू करूया. खूप छान वाटलं, पालका संघ एवढा सहभाग, एवढा छान गाणं आहे, ते गाणं काढून टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आहे ना त्यांचं बोलणार आहे. खूप छान वाटलं, खरंच सांगते. हे या माय तू काय देवी आहे असं आहे, पण खूप चांगलं आहे. तर चला भावानं बहिणींनो, तिथं सगळ्यांसंग बसते बिसती जरा, सगळ्या आया बहिणी आहेत तिथं आलेल्या आहेत. या माय तू काय बाबा, किती मस्त गाव आहे. तर हा सगळ्यांनी एवढा आनंद घेतला, खूप आनंद घेतला, मी पण जास्त आनंद घेतला आणि खरोखर सांगते एवढं भारी वाटलं, ते भारी वाटलं, मन प्रसन्न वाटलं एकदम, माहिती आहे. आणि असं तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात, छोटा मोठा काय असन ती, हां जीवनाचा आनंद तुम्हाला दाखवते यार. खरंच एक काय पण म्हणा, जेव्हा तुम्ही पांडुरंगाला यायचा ना तेव्हा तुमचं डोक्याचं टेन्शन दूर होणार, माहिती आहे का. ठीक आहे, चला.